शरीरात आयरनचं प्रमाण कमी असेल तर डॉक्टर नेहमीच काही ठराविक फळभाज्या आणि सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर मग चिकन कलेजी किंवा मटण कलेजी सुद्धा खाण्यासाठी सांगतात. कारण मटण किंवा चिकनपेक्षा कलेजीमध्ये जास्त प्रमाणात लोह असतं आणि त्याचीच आपल्या शरीराला गरज असते. तर आज आपण मटण कलेजी मसाला बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने. कमी मसाल्यांमध्ये एकदम प्लेन असं आपण हे मटण कलेजी मसाला बनवणार आहोत. जर तुम्हाला पटकन शिजवायचं असेल तर कुकरचा वापर करा. मी इथे कढईमध्ये बनवणार आहे. तर इथे मी 250 ग्रॅम मटणची कलेजी घेतलेली आहे. ही तुम्हाला जर पटकन शिजवायची असेल तर एकदम बारीक बारीक तुकडे करा. मी इथे मध्यम असे तुकडे करून घेतलेले आहेत. जास्त लहान तुकडेसुद्धा नाही आहेत आणि मोठेसुद्धा नाही आहेत. कलेजी मी स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी गाळून घेतलेलं आहे. त्यानंतर यात थोडंसं चवीनुसार मीठ आणि पाव चमचाभर हळद घालायचे आणि हळद मीठ लावून घ्यायचं आहे. हे 5-10 मिनिटसाठी आपण असंच ठेवून देऊया हळद मीठ लावून. आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहूया. इथे तुम्हाला कोणताही मसाला वगैरे म्हणजे वाटण वगैरे करायची गरज नाहीये. फक्त मी इथे 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, तिखटानुसार 3 हिरव्या मिरच्या आणि पाव इंच आलं हे सगळं कुटून घेतलेलं आहे. कुटून घेतलं तर जास्त चव लागेल. आता इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. थोडंसं जास्तीचंच तेल घेतलं आहे कारण कलेजी फ्राय करतोय आपण, त्यामुळे ते जास्त खाली लागायला नको त्यासाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे. त्यात मी 1 छोटा चमचा जिरे घातलं आणि त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला. हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. जर तुम्ही कच्चा ठेवलात तर हा मसाला थोडा गोडसर लागेल, म्हणजे गोड चव येईल कांद्याची थोडीशी. त्यामुळे कच्चा न ठेवता त्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे. त्यामुळे मिरचीचं प्रमाणसुद्धा तुम्हाला इथे थोडंसं जास्तच घ्यायचं आहे कारण मिरचीसुद्धा फ्राय झाल्यानंतर त्याचा तिखटपणा कमी होतो. आणि इथे मी मिरची पावडरसुद्धा घालणार नाही आहे, त्यामुळे मिरचीचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. कांद्याचा रंग थोडा बदलायला लागला की मग त्यात मी आलं लसूण आणि मिरची कुटून जी घेतलेली ती घातले आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आता परतून घ्यायचं आणि त्यासोबतच कांद्याचा रंगसुद्धा थोडासा बदलवून घ्यायचा, म्हणजे सोनेरी करून घ्यायचा. त्यानंतर मी इथे मसाल्यांमध्ये घातलेला आहे 1 चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद. हळद आपण कलेजीला आधी पण लावून घेतलेले आहे, त्यामुळे थोडीशीच हळद घालायची. मसाले हलके 30 ते 40 सेकंद परतून झाल्यानंतर मग यात मी कलेजी घातली. आता ही कलेजी एकदम बारीक गॅसवर साधारण 6 ते 7 मिनिटसाठी अशीच चांगली तेलावर या मसाल्यावर परतून घ्यायची, म्हणजे कलेजीची चव अजून चांगली येईल. आणि जर मीठ कमी वाटत असेल तर तेही घालायचं. मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे. मी घरी केलेला गरम मसाला आहे आणि त्यात मी थोडंसं मिरचीचं प्रमाण घातलेलं आहे, खूप कमी, हलक्या रंगासाठी. त्यामुळे तुम्हाला या कलेजीला थोडासा लालसर रंग दिसत असेल. पण इथे आपल्याला मसाल्यांमध्ये गरम मसाला आणि हळद एवढंच घालायचं आहे. बारीक गॅसवर कलेजी छान मी 6 ते 7 मिनिटसाठी अशीच परतून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी पाव चमचा काळी मिरी पूड घातली आणि चांगलं मिक्स करून घेतलं. आता झाकण द्यायचं आणि एकदम बारीक गॅसवर हे शिजवून घ्यायचं. तर थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला झाकण काढून हे परतत राहायचं आहे जेणेकरून मसाला खाली लागू नये. तर इथे मी पाणी जराही घातलं नव्हतं, कलेजीचंच हे पाणी सुटलेलं आहे. साधारण 3-4 मिनिट शिजवल्यानंतर हे कलेजीला पाणी सुटलंय. या स्टेजला मी इथे टोमॅटो घालणार आहे. तर टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतला 1 मोठा आणि 5 ते 6 पुदिन्याची पानं अशीच तोडून घातलेली आहेत. आता टोमॅटोचं पाणीसुद्धा अजून याला सुटेल आणि मग त्या पाण्यावरच ही कलेजी शिजेल. पण जर नाही शिजली तर आपल्याला अधूनमधून थोडंसं हलकं हलकं पाणी घालत राहावं लागेल, पण गरम पाणी घालायचं. आता मी पुन्हा झाकण दिलं. या टोमॅटोला पाणी सुटेल आणि ही कलेजी मस्त शिजत राहील. काही वेळानंतर यात छान असा मसाला तयार झालाय आणि टोमॅटोचं पाणी, कलेजीचं पाणी जे आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे. पण ही कलेजी अजूनही पूर्ण शिजलेली नाहीये आणि त्यात पाणी कमी असल्यामुळे कढईला मसाला लागतोय, त्यामुळे मी इथे थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. झाकण द्यायचं आणि ही कलेजी पूर्णपणे शिजवून घ्यायची. पूर्ण पाणी आटेपर्यंत, मसाला तयार होईपर्यंत छान ही शिजवून घ्यायची आणि अधूनमधून झाकण काढून चेक करत राहायचं. मसाला लागत नाही आहे ना, मसाला लागत असेल तर थोडं थोडं गरम पाण्याचा वापर करायचा कलेजी शिजण्यासाठी. काही वेळानंतर कलेजी छान शिजली. शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. साध्या सोप्या पद्धतीचा कलेजी मसाला फ्राय तयार झालेला आहे. कमी मसाल्यांमध्ये तयार झालेली ही कलेजी फ्राय तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चपाती किंवा भाकरीसोबत खा, खूप छान लागते.
शरीरात आयरनचं प्रमाण कमी असेल आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर नक्कीच कलेजीचा समावेश आहारात करा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला हाईप नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.